पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 16 श्लोकांचा अभ्यास केला आहे। 17व्या श्लोकाचा आता आपण विचार करतो आहोत। यातील पहिल्या चरणाचा आपण विचार केला आहे। अस्य जीवत्वम आरोपात साक्षिण्य अप्यवभासते, हा पहिला भाग आहे। दुसरा भाग आवृत्तो तु विनष्टायाम भेदे भाते पयाति तत्। साक्षीवर जीवत्वाचा आरोप करणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे। अनंत जन्मापासून आपण हा गुन्हा करत आहोत आणि हा गुन्हा दृढ करत चाललेलो आहोत। साक्षी मुळात निर्विकार निष्प्रपंच निष्कलंक आकाशवत निर्लेप असल्यामुळे अशा या साक्षीवर प्रपंची आहे, लेप लागतो, विकारी आहे, कलंकित आहे, अशा प्रकारचे आरोप आपण आज नव्हे तर अनंत जन्मापासून करत आलेला असल्यामुळे त्याचं फल म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळी शरीर प्राप्त होऊन त्या शरीराच्या द्वारे विविध सुख दुःखांना भोगावं लागतं। फक्त दुःख आपण भोगत नाही तर सुख सुद्धा आपण भोगतो। सुख आणि दुःख अशा दोन गोष्टींचा भोग आपल्याला आयुष्यभर भोगावा लागतो। फक्त दुःख मिळत असतं तर फार मजा होती, एकदमच काम होऊन गेलं असतं। कारण कुठलाही मनुष्य जर कायम दुःखात असेल तर तो संसारातून बाहेर पडू शकेल। पण फक्त दुःख नाहीये, सुख पण येतं। आता फक्त जर सुख असेल तरी चांगलं होतं, कारण किती सुख माणसाने भोगलं तर एका ठराविक वेळेला त्या सुखाचा वीट येतोच। त्यामुळे एखाद्याला जर किंवा माणसांना जर कायमच सुख असतं तर त्या सुखातून ते विटले असते आणि बाहेर पडले असते। पण जग असं नाही। आपलं रोजचं आयुष्य, आपलं जगणं, जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण जो अनुभव घेतलेला आहे त्यामध्ये कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, त्याचं प्रमाण प्रत्येकाचं निरनिराळं आहे। प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात सुख आणि दुःख भोगावं लागतं। पण जगामध्ये असा कोणीच मनुष्य नाही की ज्याला फक्त दुःख आहे, असा कोणीच नाही की ज्याला फक्त सुख आहे। हे भोगत राहावं लागतं। आणि असं असल्यामुळे माणसांना हा विचारच येत नाही की याच्या पलीकडे काय आहे का। कारण की दुःख नाश करण्यासाठी मनुष्य झटत राहतो, दुःख नाशाच्या नादामध्ये सुख प्राप्तीसाठी झटत राहतो। कारण सुख मिळालं म्हणजे दुःख संपेल असं वाटतं, आणि सुख भोगत असताना दुःख कधीतरी पुन्हा येतं। त्या दुःखाला आपण संपवत राहतो तर परत सुख येतं, परत त्या सुखाच्या वृद्धीसाठी प्रयत्न करतो तर पुन्हा दुःख येतं। अशा रीतीने आपण प्रयत्न करत राहतो, या सुख दुःखामध्ये गोंधळ करत राहतो आणि आपल्याला आपला मृत्यू कधी आला हेच लक्षात येत नाही। मरण येतं आणि मरण हे जगातलं सगळ्यात सत्य आहे। उद्या तुमच्या आयुष्यात काय होणार मला माहित नाही, माझ्या आयुष्यात काय होणार माहित नाही, पुढच्या क्षणाला काय होणार माहित नाही, पण प्रत्येकाला मृत्यू येणार हे जगातलं त्रिवार सत्य आहे। आणि माणसं फक्त याच सत्याला डावलतात
त्याचाच विचार करत नाही, त्याच्या व्यतिरिक्त सगळ्याचा विचार करतो. साधू संत असं सांगत नाहीत. उलट साधू संत हे सांगतात की मृत्यूचा विचार करा. मृत्यूवर आपल्याला विचार करणे आहे. खरं तर परमार्थ म्हणजे मृत्यूवर विचार करणेच आहे. याचा अर्थ मृत्यूला घाबरणे आहे असं अजिबात नाही. उलट मृत्यूचा विचार करत असताना मृत्यूवर विजय मिळवणे हा आपला हेतू आहे. आणि असा विजय मिळवता येतो का, तर त्याचं उत्तर हो आहे. कारण की शास्त्रामध्ये साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे मृत्यूवर विजय मिळवता येतो. तुकोबाचं प्रमाण आहे, लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय. लोकांना काळ खातो पण आम्ही त्या काळाच्या माथ्यावर पाय देतो. तर या त्यांच्या चरणामध्ये काहीतरी गमक आहे, काहीतरी लपलेलं आहे. तेच आपल्याला शोधायचंय. त्याचंच नाव परमार्थ. मरण आमचे मरून गेले आम्ही झालो अजरामर, असं त्यांचं प्रमाण आहे. आणि हे जे प्रमाण तुकोबांनी दिलेलं आहे हे प्रमाण फक्त त्यांचंच आहे किंवा एवढंच एक प्रमाण उपलब्ध आहे असं नसून जवळजवळ भारतभूमीमध्ये असलेल्या असंख्य साधू संतांनी याच प्रकारचा अनुभव आपला सांगितलेला आहे. सगळ्या प्रमाणांची आपल्याला माहिती नाही, पण तरी सुद्धा ही सगळी प्रमाणं ग्राह्य धरून प्रमाण मानून आपण या अभ्यासाकडे वळतो. हा अभ्यास आपण करत असतो. साक्षी. साक्षी हे आपलं स्वतःचं खरं स्वरूप आहे, पण आज आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख नाही. जसं व्यवहारामध्ये सुद्धा आपण जेव्हा जगतो तेव्हा बरेचशा वेळा आपल्याला आपलं खताचं स्वरूप माहीत नसतं. लहानपणी आपली आई म्हणते, वडील म्हणतात तसं आपण करतो. आपल्याला स्वतःचा काही अधिकार नसतो. पुढे थोडं आपण वाढत जातो की मग मित्र मैत्रिणी असा जो परिवार आहे यांच्या नादामध्ये, यांच्या खेळण्यामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व बरेचशा वेळा विसरतो. समाज, मग नवरा, मग बायको किंवा मुलं बाळ, मग सासू सासरे, असंख्य लोकांच्या या जमावामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व लक्षात येत नाही. मग कधी आईसाठी जगायचं, कधी बापासाठी, कधी बायकोसाठी, कधी नवऱ्यासाठी, कधी मित्रपरिवारासाठी, कधी नातेवाईकांसाठी, कधी समाजातल्या लोकांसाठी, कधी हा काय म्हणेल, कधी तो काय म्हणेल. अशा असंख्य विचारामध्ये व्यवहारात सुद्धा मनुष्य आपलं आयुष्य जगू शकत नाही. आणि मग कधीतरी एखाद्या वेळेस तो असं म्हणतो की जाऊ देत, आता कोणाचा विचार नाही करायचा, आपल्याला वाटेल तसं जगूया. त्याला एकदम सोपी भाषा म्हणजे एन्जॉय द लाईफ, ते की नाही. पण मग ते काय होतात, ते स्वैर होतात आणि वेगळ्या वाटेने निघून जातात. पण हे असं का झालं, याचा परिणाम का असा झाला, याचा विचार लोक करत नाही. स्वतंत्रता आणि स्वैर असणं यात फरक आहे. मला वाटलं म्हणून मी चहा पिलो, मला वाटलं म्हणून मी फिरायला गेलो, मला वाटलं म्हणून असं केलं, मला वाटलं तसं केलं, ही आपली स्वतंत्रता आहे. पण तेच आपलं वागणं स्वैर पण होऊ शकतं. या दोघांमध्ये एकदम केसासारखी एक छोटीशी लाईन आहे, म्हणजे एक रेष आहे. फक्त फरक कळत नाही, हा का तो, स्वैर काय आणि स्वतंत्र काय. आणि या गोंधळामध्ये सगळ्या जगामध्ये सगळे लोक फसलेले आहेत, सगळे लोक अडकून पडलेत. लोकांना लक्षात येत नाही की आपण कसं जगावं आणि काय करावं. आणि मग हा गोंधळ व्यवहारात इतका भयानक आहे की आपल्याला याच्या पलीकडे काहीतरी हा विषय असतो ह्याचीच माहिती नाहीये. याचा लोक विचार नाही करू शकत. कारण व्यवहारच जगताना मरेपर्यंत आपण असं दुसऱ्याच्या आधिपत्याखाली जगत राहतो आणि म्हणून आपली फारच बिकट अवस्था होते. जीव गुदमरून जातो, जीव त्रस्त असतो सदैव. इथे बसलेल्या प्रत्येकाचा त्रस्त आहात तुम्ही. मी म्हणतो म्हणून नाही, मी काय तुम्हाला हिप्नोटाईज नाही करत आहे. कारण मी म्हटलं तुम्ही त्रस्त आहात म्हणजे की सगळे त्रस्त झाले असं नाहीये ते. मी फक्त तुम्हाला पाहून सांगतोय तुम्ही त्रस्त आहात. मी काय भविष्यवाणी नाही सांगत आहे. जे मी भोगतो ते तुम्ही भोगताय. माझ्यात आणि तुमच्यात काहीच फरक नाही. मी त्रस्त आहे म्हणून तुम्ही त्रस्त आहात नव्हे, तुम्ही त्रस्त आहात म्हणून तुम्ही त्रस्त आहात. माझ्यामुळे तुम्ही त्रस्त नाहीये. का त्रस्त आहेत? कारण या सगळ्यांचा विचार आपल्या समोर आहे. उड उड गे काऊ तुझे सोन्याने मडवीन पाऊ. उडून जा, इथे थांबू नकोस, ह्याच्यात थांबू नको, या सगळ्या गोष्टींच्या बंधनात थांबू नको, असं ज्ञानदेवांचा अभंग आहे. मुळात पहिल्यांदा आपल्याला आपण कोण आहोत व्यवहारात हे पहिलं जसं व्यवहारात सिद्ध करावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं, तसं पुढे गेल्यानंतर परमार्थात लक्षात घ्यावं लागतं की आपण नक्की कोण आहे काय. मरेपर्यंत जर आपण या सगळ्यांच्या बंधनात राहू तर मरताना तरी हा विचार यायला पाहिजे की यमदूत जेव्हा आपल्याला घेऊन जातील तेव्हा या सगळ्यांच्या कुठल्याही विचाराने आपण कितीही बांधले गेलेलो होतो तरी सुद्धा आता हे आपल्याला कोणीच बांधू शकत नाही, कारण यमदूत घेऊन चालले.
पण त्यावेळेस भीती काय, यमदूत बांधणार आहेत, म्हणजे पुढे यमाच्या पद्धतीने चालायचंय. झालं का नाही. शेवटी इथपर्यंत काय केलं, आईच्या म्हणण्याप्रमाणे, वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे, बायकोच्या, नवऱ्याच्या, मुलाबाळांच्या, नातेवाईकांच्या, ह्या सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगलो. अनेक वेळा या शरीराच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जगावं लागतं. हा जरा जास्त पुढचा विचार झाला. हे म्हणेल तसं करावं लागतं याच्याप्रमाणे. याच्यामुळे मी का माझ्यामुळे हा हेच कळत नाहीये. इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली. पण ही का झाली, याचं मूळ काय, याचा विचार नाहीये. तर जेव्हा आपण या शरीराला सोडून जाऊ, म्हणजे यमदूत आपल्याला घेऊन जातील, तेव्हा ते बांधून ठेवतील. मग चित्रगुप्त आपला पाढा वाचेल, मग यम आपला पाढा वाचेल, मग यम आणि यमदूत ठरवतील आपल्याला कुठल्या देहात टाकायचं, आपल्या कर्माची विभागणी करू. म्हणजे शेवटी काय झालं, पुन्हा बंधन. मग हे किती काळ, किती वेळा पुन्हा पुन्हा हेच करतोय. अनंत जन्म हेच करत आलोय. अनंत जन्मामध्ये हेच केलंय. या जन्मातच हा गोंधळ आहे असं नाही, सगळ्याच जन्मामध्ये हा गोंधळ आहे. मनुष्य जन्म तरी फार बरा आहे. वाटलं तर मस्त घर बांधलं, वाटलं तर मस्त पलंग टाकला, वाटलं तर मस्त झोपलो, वाटलं तर जे पाहिजे ते करतो. कुत्रा झाल्यावर असं नाही. पाऊस आला तर कुठे उभं राहायचा प्रश्न आहे त्याला. मी पाहतो रस्त्यामध्ये कुत्रे वगैरे असे भिजत असतात, थरकाप होत असतो अंगाचा. कुठेतरी एखाद्या दारात घुसायचा प्रयत्न करतो, लोकांना काठी घालतात. मग त्याला माणसांची, तुम्ही आता कितीही मोठं जरी घर बांधलेलं असलं, मोठा बंगला असला तुमचा, फार मोठी प्रॉपर्टी असते, तरी उद्या कुत्रा झाल्यानंतर काय परिस्थिती आहे, हे सगळे राहणार. आम्ही कुत्रा होणार नाही असा गैरसमज कोणीच करून घेऊ नये. म्हणजे उद्या जर आपण असा कुत्रा, गाय, म्हैस, असे बैल, अशा प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरात गेलो, तर त्या ठिकाणी मात्र भयानक परिस्थिती. या झाडांना त्रास होत नाही असं कोणाला तरी वाटतं. जगदीशचंद्र बोस नावाच्या सायंटिस्टने सिद्ध केले झाडांना त्रास होतो. एवढंच काय, काहीतरी 1 महिन्याच्या आतमध्ये मी पेपरला वाचला एक लेख, अमेरिकेच्या का ब्रिटनच्या कुठल्या तरी सायंटिस्टने हा शोध लावला की झाडांना त्रास होतो. कसा, त्या झाडाच्या पानावर, तुम्ही पेपरला वाचता असेल कोणीतरी कदाचित, ठीक आहे, मी पेपर वाचत नाही पण अशा काहीतरी बातमी माझ्यासमोर बऱ्याच वेळा येतातच, ठीक आहे. तर त्या झाडाच्या पानाला जी आळी असते, ती आळी जेव्हा त्या झाडाचं पान खाते, अशी ती कुरतडत जाते. तुम्ही बघितलं असेल, झाडाचे पान जे असतात, मोठे मोठे पान असतात झाडांना, तर आळी जी लागली ती आळी त्या झाडाच्या पानाला अशी कुरतडत तिचं काय ते अन्न आहे. मग त्या शास्त्रज्ञांनी काय केलं की त्या झाडाच्या सगळ्या संवेदना तपासल्या या काळामध्ये, आणि त्यांना लक्षात आलं की ह्या झाडाला त्या आळीने खाण्याने, त्या आळीच्या खाण्याने त्या झाडाला त्रास होतोय. ते शरीर आकसून घेत आहे. जसं आपल्याला कोणीतरी आपला हात तोडावेत, पाय तोडावेत, आपल्याला मारावं, त्यावेळेस जसं आपली स्थिती होते तशी त्या झाडाची होते आहे. म्हणून झाड काही सुखात तिथे पावसात उभं नाही आहे, त्याला काही आनंद नाही तिथे. माणसांना हे लक्षात येत नाही. माणसं माणसांचाच विचार करू शकत नाही. झाडाचा काय करतील, कुत्र्या मांजराचा काय करतील, प्राण्यांचा काय करतील, एवढी प्रगल्भता त्यांच्यामध्ये कुठे आहे. आपण माणसांचा विचार नाही करू शकत. म्हणजे माणसांचं म्हणजे मी पण आहे त्यामध्ये बरं. पण हा विचार जेव्हा आपण करत जाऊ तेव्हा आपले जे हृदय आहे ते आपलं एकदम स्वच्छ पवित्र होत जातं. आणि मग लक्षात येतं आपल्याला काय चाललंय आणि काय चाललेलं नाही. असो, आपल्याला जगाचा विचार नंतर करायचा, पहिला आपला विचार करायचा आहे. पहिल्यांदा आपला विचार करायचा की आपण कुठे आहोत, काय करतोय नक्की. आपण ज्या व्यवहारामध्ये जगतो त्या व्यवहारामध्ये आपण नक्की कुठे आहोत. या लोकांच्या बंधनामध्ये आपण किती काळ आहोत आणि किती काळ राहणार आहोत. जागे व्हा. आधी स्वतःचं अस्तित्व लक्षात घ्या, आपण कोण आहोत व्यवहारात, आणि मग नंतर परमार्थात आपण कोण आहोत हे शोधायचंय. व्यवहाराचा भाग बाजूला ठेवतो, परमार्थाकडे येतो. कारण व्यवहाराचा भाग जर मी सांगत राहिलो तर मग फार मोठा गोंधळ होईल. तुमचे सगळे घरचे येतील माझ्याकडे आणि तुमचं अस्तित्व जाऊ देत, माझंच अस्तित्व दाखवतील मला, तुमचं अस्तित्व काय आहे. की नाही, मारतील का नाही तुमच्या घरचे मला. चांगला आम्ही बांधून ठेवला तर म्हणून तिला तुम्ही खुला करून टाकला नाही का, असं होईल का नाही. असू देत, आपल्याप्रमाणे जगा, स्वतःप्रमाणे जगा. स्वैर जागा असं म्हणालेलो नाही मी, स्वैर जागा असं म्हणालेलो नाही. ज्या कृत्याने तुम्हाला स्वतःला दुःख भोगावं लागेल असं कुठलंही कृत्य तुम्ही करू नका. तुम्हाला जर पेलवण्याची शक्ती असेल ते दुःख, मी तर म्हणतो आग्नीतच उडी मार किंवा करवतीवर हात कापून घ्या. दुःख पेलवायची शक्ती आहे ना, हात कापल्यानंतर काही असतात ना, बहादर असतात, हाताने कापून घेतात नसबीस.
असत बहादर, त्यांना हौस आहे, ते करू देत. काही लोक चाकूने कापून घेतात, काही करतात, जाळून घेतात स्वतःला, बरेच वेगळे प्रकार करतात ना, त्यांच्यामध्ये दम असतो तेवढा. तसं करायचं असेल तर करा, पण दुःख भोगण्याची तयारी असेल तसं कृत्य करा. नाहीतर दुःख ज्या कृत्याने येतं ते कृत्य व्यवहारात करू नका. हे साधं गणित आहे, एकदम साधं गणित आहे. आज किंवा उद्या, आज किंवा भविष्यात कधीही आपल्याला दुःख भोगायला लागू नये असं कृत्य करा, आणि तेच पुण्यकारक आहे. ज्या कृत्याने दुःख येतं ते पापकारक आहे, आज किंवा उद्या. नाहीतर मग भोगण्याची तयारी पाहिजे, मग काय हरकत नाही का, मग काय हरकत नाही. आता दुर्दैवाने अनंत जन्म आपण जी काही कर्म केली त्याच्यावर काही आपला कंट्रोल नाही, पण तरी सुद्धा 66% भाग आपल्या हातात आहे. 33% आपल्या हातात, 33% आपल्या परेच्छामध्ये, असा 66% भाग आपल्या हातात आहे. म्हणून कोणाच्या संगतीत राहावं हे आपण ठरवायचं. मग 66% भागाचा उपयोग करून आपल्याला या जगामध्ये वाटेल ते करता येतं, काहीही करू शकतो आपण. दैव किंवा ह्या सगळ्या थोतांड गोष्टींवर लक्ष देऊ नका. आपल्या हातामध्ये सगळं काही आहे. आपल्या हातात म्हणजे 66%, त्यातला 33% तर एकदमच आपल्या हातात आहे, इच्छा प्रारब्ध म्हणतात त्याला. आणि 33% हे दुसऱ्याच्या म्हणजे परेच्छावर आहे. पण परेच्छा म्हणून साधू संघ सांगितलेला आहे. साधूच्या संगती तरणोपाय, संत संग देई सदा, हे सगळं का सांगितलंय? कारण त्या 33% जर ही लोक आली तर 33 + 33 एकूण आपलं 66% होईल, आणि मग अनिच्छा प्रारब्धाचं काही चालत नाही, आपण ह्याच्यातून बाहेर पडतो. आणि यालाच पुरुषार्थ म्हणतात, बाकी दुसरं काही नाही. दैवावर अवलंबून राहू नका की माझं जर असेल नशीब तर होईल, हे असल्या फालतू गोष्टी करू नका, ते परमार्थ नाही. परमार्थ असो व्यवहार असो आपल्याला स्वतः ते करावं लागेल तरच होईल, झोपून राहून काही होणार नाही. आणि हेच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. शास्त्रामध्ये झोपून राहायला सांगितलेलं नाही, पुरुषार्थ सांगितला आहे. पुरुषार्थ म्हणजे स्वतः करायला सांगितलेलं आहे. तर आपण जर आपली स्वतःचीच ओळख पहिल्यांदा व्यवहारात लक्षात घेतली की मग पुढे परमार्थात सुद्धा आपल्याला आपली ओळख लक्षात घेतली पाहिजे. शास्त्र सांगतं आपण साक्षी होतो, पण आता राहिलो नाही का? संघ झाला, वेगवेगळ्या गोष्टींचा संघ केला आपण, आणि त्या संघामध्ये तो संघ झाल्यानंतर खरंच आपण बांधले गेलो होतो का नव्हतो हे आपल्याला कळलं नाही. आणि मग बळेच झाला बद्ध. कसा झाला बद्ध? का खरंच झाला? खरेच झाला बद्ध नाही, बळेच झाला बद्ध. करून या छंद माझे माझे, बळेच झाला बद्ध. खरेच नाही झाला बद्ध, बळेच झाला बद्ध. खरा कधी बद्ध झालेला नाही, पण मी अडकलो, फसलो, त्याला कोण काय करणार? एखाद्याने जर स्वतःच अंगावर ओढून घेतला आरोप, तर त्याला काय करणार? आरोपच स्वतःवरच करून घेतो. बरं, आज नव्हे, अनंत जन्मापासून आरोप करत आला. स्वतःवरच जर एखादा आरोप करू लागला की मी चांगला माणूस नाही, मी जरा असाच माणूस आहे. कसा? मी जरा मिळमिळीत आहे, नाही मला सारखंच दुःख होतं, मला त्रासच होतो. काय काही माणसं असतात बघा, सारखी रडत असतात. त्याला म्हटलं काय रडायचं कारणच नाही. काय सारखी चिंता करत असतात. काय चिंता करायचं कारण नाही. काही ना चिंता करण्याला कारण शोधावं लागत नाही. बरं, इतक्या पटकन सापडतं त्यांना. त्यांच्या घरात नसलं तर शेजारच्या घरातली चिंता करतात, शेजारच्या नसेल त्याच्या पलीकडच्या घरच्याची चिंता करतात, कोणीच नसलं तर अमेरिकेत काय झालं तिकडची चिंता करतात. काही याने फरक पडत नाही. सुनामी झाला तिकडे लोक मिळाले, हा इतका काळजी करत बसला जणू की आता हात जातो की काय, इतकी काळजी करतात. बरं, ते आपण त्यांना म्हटलं अरे असं नको करू, तर ते म्हणतात तुम्हाला काही हृदय आहे का नाही? प्रश्न हृदयाचा नाहीये, तुझी चिंता करतो ती व्यर्थ आहे. तू जर तिथं असशील तर तू त्याला मदत करणे अपेक्षितच आहे. काही लोक मला म्हणतात तुम्हाला हे जास्त तुम्ही बोलता ना तर तुम्हाला हृदय नाहीये, किंवा तुम्ही असे खडूस आहात, तुम्ही असे आहात तसे आहात. साधू संत असं काही सांगत नाही. काही लोक म्हटले की नाही पण साधू संतांनी तर गाढवाला सुद्धा पाणी पाजलंय. म्हटलं बरोबर ना, मग चुकीचं काय? अहो गंगाजल पाजलंय, मग बरोबर आहे, मान्य आहे. एकनाथ महाराजांनी गंगाजल गाढवाला पाजलं, पण गंगाजल आणल्यानंतर मी त्याला प्रश्न केला, म्हटलं की गंगाजल आणलं तर गंगाजल ते त्यांनी घेतलं त्या कमंडलूमध्ये किंवा त्यांच्याकडे जे काही किटली असेल त्याच्यामध्ये ते घेतलं, आणि ते शोधत होते का गाढव कुठं पडलंय, गाढव कुठं पडलंय, गाढव कुठं पडलंय, असं शोधत फिरत होते का की मला आता त्या गाढवाला पाणी पाजायचंय, असं फिरत होते ते? तर म्हटलं नाही. मग म्हटलं माझंही तेच म्हणणं आहे,
ते गंगाजल घेऊन सरळ आपल्या पैठणच्या दिशेने येत होते. आता रस्त्यामध्ये घाडव जर तहानेने व्याकुळ होऊन पडलेले त्यांना दिसलं तर त्यांनी त्याला पाणी पाजणं हा धर्म आहे. त्यांनी त्याला पाणी पाजलं. ते घाडवाला शोधत नव्हते बसले की कुठं गाढव मरत पडलंय आणि त्याला आपल्याला पाणी पाजायचं, असं नाही. म्हणून तुम्ही बळच कुठेतरी सुनामी झाला आणि तिकडे लोक मारतायत म्हणून इथून मी आता काय करू, काहीच नाही करू शकत. तू मग जायचंय, फारच हौस आहे तर खरंच जा आणि वाचव त्या लोकांना. नाही जाऊ शकत ना, मग गप्प राहा, इथे शांत राहा. विनाकारण स्वतःचा त्रागा करून का घेतोय. 7 वाजता गाडी निघते एसटी किंवा 7 वाजता ट्रेन निघते, माहित आहे. फार गमतीशीर गोष्टी असतात त्या. 7 वाजता ट्रेन निघते, किती वाजता, समजा 7 वाजता निघते. आता ही व्यक्ती जाऊन बसते किती वाजता, 5 वाजता. कुठं, स्टेशनवर. का, ट्रॅफिक असेल, आमका सगळं मान्य आहे, बरोबर आहे. पोहोचली व्यक्ती. तिथं पोहोचल्यानंतर आता कितीला पोहोचेल, अर्धा तासाचा रोड आहे, ट्रॅफिक असलं 1 तास लागला धरू, 6 वाजता व्यक्ती तिथे पोहोचते. 6 वाजता पोहोचल्यानंतर ट्रेन लागते अर्धा तास आधी. समजा अर्धा तासला एवढं टेन्शन असतं, काय करू, येते का नाही ट्रेन, येते का नाही ट्रेन. ट्रेन तिथूनच निघणार आहे, येत काय नाही, तिथंच असते ती. पलीकडल्या त्या ह्याला सायडिंगला लावलेली असते कुठेतरी. तिथून येते अर्धा तास कमी, तिथे बसतं ट्रेनमध्ये. आता कधी निघेल, कधी निघेल, काय कधी निघेल. 7 वाजताच नाही मी तिचा. मी म्हणतो गप्प बसा की 7 वाजता ट्रेन निघणारच आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय. काय कारण आहे 7 वाजता ट्रेन निघणार आहे तर तुम्ही आधीपासून अर्धा तास टेन्शन. 15 मिनिट राहिले, तहान लागली, पाणी घेऊन येऊ का, चहा घेऊन येऊ का, घेऊन ये बिंदास, अजून वेळ आहे. तो म्हणतो नाही पण ट्रेन निघाली तर आधी कशी निघेल. लोकांना म्हणलं अहो आधी निघू शकत नाही, 7 वाजताच टाइम आहे. नाही पण त्याला जर मनात आलं निघालीच लवकर तर नाही निघू शकत. तशी त्याला ऑर्डर आहे तशी, 7च्या आधी तो ट्रेन तिथून हलवू शकत नाही. असले लोक असतात त्याचे. काय कोण टेन्शन घेण्याला, काय सकाळी नियम आहे का काय. हे फक्त गमतीशीर उदाहरण सांगतोय. पण अशा आपलं हे तुमचं उदाहरण एखाद्या विशिष्ट माणसाचं उदाहरण नाही, हे आपलं उदाहरण आहे सर्वांचं. आपण प्रत्येक वेळेस विनाकारणच काळजी करत बसलोय. विनाकारण त्याची काळजी करत बसतो. पण काही वाद मी असे पाहिले, 7 वाजता ट्रेन आहे, 5:45 घरातून आम्ही निघालोय. ड्रायव्हिंग तोच करतोय, मी मागे बसलो, गाडी मला परत घेऊन यायची. 7 वाजता ट्रेन आहे, 15 मिनिटात तिथं पोहोचू शकतो का. अख्ख्या रोडला कोणीच नाही असं धरलं, कोणीच नाही, अख्खा रोड रिकामा आहे, फक्त आम्हालाच जायला रोड ठेवलाय, तरी सुद्धा 10 मिनिट लागतील. किती, 10 मिनिट. हा गडी संध्याकाळच्या ट्रॅफिकच्या वेळेस 7ला ट्रेन आहे, 15 मिनिट राहिल्यानंतर घरात निघा, चला बसा. आधी गोंधळ सगळा. गाडी आता कशी कुठून घालणार गाडी, रॉंग टर्न, अमके टर्न, सगळे गोंधळामध्ये. कसा तरी समोरून ट्रेन येते हा गाडी चालवतोय, तिकडून ट्रेन येते, गाडी चालली ना ती, काय नाही. पार्किंगला कुठे लावतो, गाडी सोडून दिली, गाडी पडली खाली आणि आम्ही पळतोय, कुठे ट्रेन. आता कशी ट्रेन मिळायची. असले पण लोक असतात. म्हणजे असे विचित्र लोक जन्माला येतात. म्हणजे आपण टोकाची लोक, ह्या टोकाची त्या टोकाची. एक 5ला जाऊन बसतो, एक 7ला ट्रेन तिकडून येताना तिकडून हा गाडी येत असतो. म्हणजे आता कोण लवकर पोहोचतोय बघायचं. आणि मग धडपडत पण ठेस लागली, आमका लागली, पडला, धडपडला, मग पार ट्रेन निघालेली पण असते, 5 मिनिटाचा तिचा स्टॉप असतो. निघाले असते तर हा पळत जाऊन एक बॅग इकडून फेकतो, एक बॅग तिकडून फेकतो, जाऊन पकडतो. अशी लोक मी स्वतः अनुभवलीत, दोन्ही प्रकारची. आपलं आयुष्य असंच. ह्या गोंधळामध्ये आपल्याला काय करावं आणि काय करायचं नाहीये सुचत नाहीये. काय सगळा गोंधळ उडालाय, गोंधळ, शांत नाही, स्थिर नाही, काय चाललंय कळतच नाही. हे सगळे आरोप जे आहेत ना ते कशामुळे वाढलेत आपले. हे सगळे आरोप, हा गोंधळ कशामुळे निर्माण झालाय. आपण स्वतःकडे पाहतच नाही, आपण कोण आहोत आणि काय आहोत. वेळ नाही आपल्याकडे हे सगळं पाहायला. शांत व्हा, विनाकारणची चिंता करू नका. चिंता हा आपला स्वधर्म नाहीये. चिंता करणं हा आपला धर्म नाही. चिंता हा आपला विषयच नाहीये. आपला विषय चिद. आपला विषय काय, चिद. चिद म्हणजे ज्ञान, चिद म्हणजे प्रकाश, चिद म्हणजे सुख, चित सुख. आपला विषय काय, चिंता केली तर चिता आणि चिंतन केलं तर चिद. म्हणून चिंतन करा, चिंता करू नका. चिंता कसली काय, चिंता केल्यामुळे चितेवर जावं लागतं. आणि माणसं चिंता केल्याशिवाय गप्प बसत. कसली चिंता, तुम्हाला सांगितलं कसल्या चिंता असतात. कोणाला कसल्या चिंता, कोणाला कसल्या चिंता काय सांगता येत नाही. इतक्या चिंता असतात. माझ्या पाठीमागे पण खूप चिंता असतात बरं.
कारण लोक म्हणतात काय महाराज बोलत नाही आमच्याशी. मग म्हणतो चिंता करतो जरा थोडी. कसली चिंता करतोय? तुम्हीच ते सांगता चिंता करायची नाही. ठीक आहे ना. चिंता ही जी आहे ना ती भयानक असते. त्या चिंतेला आपल्याला संपवावं लागेल. चिंता नको. चिंता हा आपला स्वधर्म नाही. असे बरेचसे धर्म जे ते मुळातच आपले नाही. पण हे सगळे आपण कोणावर आरोप करतो? आपल्या स्वतःवर आरोप करतो. आपण आपल्या स्वतःकडे जर बघितलं तर आपल्याला कुठलीही चिंता नाहीये. चिंता करण्याला काहीच कारण नाहीये. पण जेवढ्या पदार्थांशी जेवढ्या लोकांशी आपण संबंध करतो तेवढ्या लोकांमुळे आपल्याला चिंता वाढते. चिंता करायला कारण काय? आपल्याला काहीच नाहीये. आपल्याला कसली चिंता नाहीये. हे शरीर आहे म्हणून ह्या शरीराच्या सगळ्या चिंता आपल्याला लागल्या. हे शरीर जेव्हा सोडू आपण तेव्हा याला कापलं कोणीतरी आपल्याला त्रास होणार नाहीये. ठीक आहे. जेव्हा आपण हे शरीर सोडू तेव्हा उरलेली लोक ह्याला जाळतील का कापतील? काही करू देत. पोस्टमॉर्टमला नेलं तर बघा कसे कापतं त्याला. बघितले कोणी पोस्टमॉर्टम? बघू पण नका. जेव्हा पोस्टमॉर्टम करतात ह्याचं सगळ्या केसेसमध्ये करत नाही. काही ठराविक केसेसमध्येच करतात. ऑब्जेक्शनेबल केसेस असतात काही त्या केसेसमध्ये करतात. ऑब्जेक्शनेबल म्हणजे संशयास्पद काही घटनांमध्ये त्या शरीराच्या काय करतात? छाननी करतात. पोस्टमॉर्टम काय म्हणतो का तो? काहीच नाही म्हणत. आणि आधी जर त्याला हात लावला असता तर मला हात लावतो का असं म्हटलं असतं. जेव्हा आपण ह्याला सोडू तेव्हा याचा कुठलाही त्रास आपल्याला नाही. आज मात्र आहे. का आहे आज? कारण अनंत जन्म आपण असे कृत्य केलेत, कर्म केलेत की ज्याचा परिणाम म्हणून हे शरीर भोगतोय. म्हणून हे शरीर मिळालं आणि म्हणून आज याच्या सगळ्या यातना आपल्याला भोगाव्या लागतात. तुम्हाला आणि मला दोघांना. अनंत जन्म आपण जे काही कर्म करत आलो त्याच्यामुळे हे शरीर आलं, त्याच्यामुळे सूक्ष्म शरीर आलं. आणि या सगळ्या धर्मांशी, या दोन ध्येय आणि त्यांच्या धर्मांशी आपण इतके तादात्म्य पाहून आजही बसलोय. याला सोडायला तयार नाही. या सगळ्यांचा आरोप आपण आपल्या स्वतःवर करून घेतोय साक्षीवर. आणि म्हणून आपल्याला याच्यातून कोणीच वाचू शकत नाही. हे वाचवणं जे ते कोणी काही जादू करणार नाही. जादूची कांडी फिरवणार नाही कोणी. ब्रह्मदेव आला आणि जादूची कांडी फिरवली तुम्हाला ज्ञान झालं असं होणार नाहीये. विष्णू आला आणि लगेच त्याने काहीतरी जादू केली आणि लगेच तुम्ही ज्ञानी झाले असं लिहिलं असतं काही शास्त्रामध्ये की दत्ताची कृपा झाली आणि हा लगेचच ज्ञानी झाला. असलं काही होत नाही. ते लिहिलेलं आहे तेवढी श्रद्धा असणं गरजेची असते. ती श्रद्धा तरी कमीत कमी निर्माण करावी लागते. म्हणजे देवाची कृपा झाली आणि आपल्याला ज्ञान झालं, पण ती देवाची कृपा झाली हा जो हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये फार मोठं साधना असते. त्या वाक्यामध्ये साधना आहे. त्या वाक्यामध्ये आपलं साधना म्हणजे आपली क्रिया आहेत, ते आपलं कृत्य आहे. आपल्याला तशा प्रक्रिया कराव्या लागणार तर ते होईल. किती वेळ लागेल वगैरे हा विषय निराळा आहे. डोळ्याची पापणी लावते एवढाच वेळ लागतो असं पण शास्त्रांनी सांगितलंय. आणि तप करावे लागतात. 12 वर्षाचं, 24 वर्षाचं, 36 वर्षाचं, 100 वर्षाचं तप असं शास्त्रात लिहिलेलं आहे. म्हणजे डोळ्याची पापणी लावणे एवढा कालावधी पण क्षणात आणि अनंत जन्म सुद्धा लागतात असंही म्हणत. म्हणजे आपल्याला कधी प्राप्त होईल हे काही सांगता येत नाही. भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्वांनाच याच जन्मामध्ये मरण्याच्या आत हे सगळं कळोत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. 2 शरीर आणि 2 शरीरांचे धर्म यांचा आरोप आपण आपल्या स्वतःवर करतो. हेच पुढिलांचे ओझे. पाहे पा पुढिलांचे ओझे जरी आपल्या माथा घेईजे तरी सांग का न दटीजे धनुर्धरा. ह्या दोघांचं ओझं आपण आपल्या डोक्यावर घेतो तर आपण ह्यामध्ये दाबले जाणार नाहीत का? हे धनुर्धरा, हे अर्जुना, हे मला सांग. धनुर्धरा म्हणजे शूर योद्धा. हा योद्धा आहे, शूर आहे, पराक्रमी आहे. धनुर्धर अर्जुन म्हणजे आपण आहोत. आपण सुद्धा काही कमी नाही. आपण धनुर्धर आहोत, आपण शूर आहोत, वीर आहोत. पण आज राहिलो नाहीत. स्त्री काय पुरुष काय, आपण जीव आहोत, आपण शूरवीर आहोत. पण आपल्याकडे अशीच परिस्थिती राहिली नाही. डगमगून गेलोय. एकदम काय झालोय? डगमगून गेलोय. काही लोक मला म्हणतात महाराज कस तरी वाटतं, डगमगून गेलोय. सेक्युअर्ड वाटत नाही. म्हणजे काय? सुरक्षित वाटत नाही. म्हटलं काय झालं? तुझ्याकडे तर सगळं आहे. 1 लाख रुपये पगार आहे, बायको चांगली आहे, मुलं चांगले, सगळं सुखात आहेस तू. काय नाही पण तरी सुरक्षित वाटत नाही का? त्याचं मूळ कारण इकडे आहे.
कारण आपण जे आहोत ते हे नाही आहेत, हे सगळं आपण नाही. हे सगळं जे आहे या सगळ्यांचा आरोप आपण आपल्यावर केला आणि हाच गुन्हा अनंत जन्मांचा आहे. तो गुन्हा आपल्याला आज सोडला पाहिजे. आपणच आपल्यावर केलेला आरोप सोडला पाहिजे. आपणच आपल्यावर केलेले आरोप वाढवणं त्यापेक्षा पहिल्यांदा आपण दुसऱ्यावर जे आरोप करतो ते थांबवले पाहिजे. कोणावरही कुठलाही आरोप करायचा नाही, हे पहिलं थांबवणं गरजेचं आहे. हे मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे. कोणावरच जगातले आरोप करायचं नाही, कोणावरच नाही. मग कोणावरच आपण आरोप करणार नाही तर आपल्याला राग द्वेषाचा प्रश्न आहे. हा चांगला का हा वाईट, ही चांगली का ही वाईट, काही आपल्याला घेणं देणं नाही. सगळ्या जगातल्या माणसांनी एवढं जरी नियम पाळला तर अख्ख्या जगामध्ये म्हणजे दुसऱ्याची उठाठेव करायची, सोप्या भाषेत दुसऱ्याची उठाठेव करायची नाही. आपल्याला सवय असते, ही अशीच ती तशीच, हा असाच तो तसाच. ह्या कारणाने मुळात आपण फार फसलेलो आहोत. हे पहिलं थांबवा. प्रत्येक क्षणाला आपण हेच करतोय आणि मग याच्यामुळे आपलेही उठाठेव बाजूला राहिली. आपण आपल्यावरच जे चुकीच्या गोष्टींचा आरोप अनंत जन्म करत आलो ते राहिलं बाजूला. म्हणून तुका म्हणे माझे माझे पोटी बळकट दूषण. आपल्याकडे दूषण खूप मोठं आहे, ते काढूयात, दुसऱ्याचं जाऊ देत. ज्याला जसं राहायचं तसं राहील. मी तर म्हणतो तुमच्या संबंधित असलेल्या जवळच्या लोकांचा सुद्धा विचार करू नका. आई बाप बायको नवरा मुलं बाळ कोणाच्याच नादाला लागू नका. नादाला लागू नका म्हणजे त्यांची व्यवस्था वगैरे करणं ह्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी, त्याला काही फरक पडत नाही. मुलाला वाटलं असं काय कर, तुला वाटलं तसं काय कर, सांगणं काम आहे. वाटलं सांगा, हट्ट करू नका. सांगायचं वाटतंय मुलगा तू इथून, एखादा मुलगा जर म्हटला मी इथून खाली उडी मारतो दुसऱ्या मजल्याहून खाली, त्याला सांगायचं बाबा पडशील लागेल किंवा हात तुटेल पाय तुटेल डोक्यावर पडला तर वर जाशील, हे त्याला सांगायचं गप्प बसायचं. तो म्हटलं मारतोच, थांब पोलिसाला सांगतो मग मारू द्यायचं. काय करणार, त्याला काही करू शकत नाही. सांगणे काम आहे पण हट्ट करणे हे आपलं काम नाही. संबंधित जवळच्या व्यक्तींचं सांगतोय, दूरच्या व्यक्तींचं आपलं काही घेणं देणं नाही. पलीकडलेली मुलगी अशी का करते तशी का करते, हा मुलगा तसा का करतो तसा का, काय करायचं आपल्याला. त्याचं कर्म आहे त्याप्रमाणे करतात ते. गावातला माणूस असा का करतो तसा का करतो, हा तसा का करतो तसा का करतो, ह्या सगळ्या गोंधळामध्ये जास्तीत जास्त वेळ जातो आपला, एनर्जी जाते त्याच्यामध्ये, शक्ती वाया जाते आपली, नाही जात. काय काय लोक तर एवढे भारी एवढं सगळं सांगितल्यानंतर मागे माझ्या महाराज असे का करतात आणि तसे का करतात. एवढं सांगितलेलं गेलं की नाही वाया. काय महाराजाचं कर्म आहे ना, काहीतरी करतील त्याप्रमाणे. तुम्ही कशाला विचार करताय. मी तर कोणाचा विचार करत नाही, हा असा का करतो ती तशी का करते, हा असा का करतो ती तशी का. मी कधीही कोणाचा विचार करत नाही. करतोय ना करू देत. माझ्या जवळ आला, माझ्या समोर विषय आला तर मी सांगतो हे असं करू नको बाबा, हे असं करू नको बाई. आता नंतर म्हटलं करतेच, आनंदाने कर जा. काय करणार त्याला, काय सांगू शकत नाही ना आपण त्याला. त्याच्या पलीकडे काय, आपल्याला जेवढं हातात आहे तेवढंच आपण करावं आणि शांत राहावं, म्हणजे आपल्याला काही काळजी नाही. पण तरी माणसं म्हणतात नाही पण महाराज ते काय आहे, शेवटी तुम्ही संसार करा मग तुम्हाला कळेल, तुम्हाला काय नाही दुसरं, त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू शकता. बरोबर आहे. मोह असले की मग काय, माणसाचं मन ऐकत नाही. मोह असले की, लेकराचा मोह असले की काय ऐकत नाही ना. आईचं मन नसतं, आईचा जीव असतो, तो ऐकत नाही. ती गुंतून पडते त्याच्यामध्ये, लेकरामध्ये. तिला वाटतंच मुलाचं असं व्हावं तसं व्हावं असं होतं, तसं काही होत नसतं. मुलाचं असं व्हावं, माझा मुलगा मोठा साहेब व्हावा असं आईला प्रत्येकाच वाटतं, पण होतं का असं, तसं होत नाही. माझा मुलगा मोठा कोणीतरी व्हावा असं प्रत्येक आईला वाटावं की नाही वाटावं, वाटतं, पण होतं का नाही. मग वाटणं चुकीचं आहे का बरोबर आहे. काही लोक म्हणतात बरोबर आहे, काही लोक म्हणतात आहे असं थोडंच आहे. तू प्रयत्न कर, तुला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे कर. झाला तर ठीक आहे, नाही झाला तरी ठीक आहे, सुखी राहशील. नाहीतर काय होशील, मरेपर्यंत रडत बसशील. असा गोंधळ आहे जगामध्ये. दुसऱ्याच्या उठाठेवीमध्ये लक्ष न घालणे हे साधकाचं पहिलं काम आहे. आणि जे साधक लोक हे करत नाहीत, म्हणजे हे ऐकत नाहीत, ते साधक
नाहीत. ते विचित्र माणसं आहेत. जरी ती आश्रमात येत असली तरी सुद्धा, आश्रमाशी संबंधित असली तरी सुद्धा. कारण काही लोक मला म्हणतात तुमची माणसं काय काही हे करतात. म्हणतात मी माझा काही कंट्रोल थोडी त्यांच्यावर. त्यामुळे आपण तुम्ही महाराज तुम्ही ऐक सांगता म्हटल्यावर कंट्रोल असणारच की नाही. माझ्यावर कंट्रोल नाही तर तुमच्यावर काय कंट्रोल. माझ्यावर कंट्रोल नाही, लोकांवर कसा कंट्रोल ठेवणार मी, असं मला सांगावं लागतं. मग अहो तुमची माणसं तर म्हणजे भजी खाताना पाहिले मी चौकात चिंतनाच्या आधी मला काय नाही सांगितलं बरं, तुम्ही नंतर सांगितलं मला. म्हटलं खाऊ देत ना, तुला काय त्रास आहे, पण तुम्ही तर सांगता याचं तेलकट तुपकट जास्त बाहेरचं खाऊ नका म्हणून. म्हटलं त्यांना पसतं ते त्यांचा प्रश्न आहे, मला काय करायचंय. आपण तमगुण वाढतो ना त्याने. म्हटलं वाढलं तो सांभाळीन ना, तू कशाला काळजी करतो तशी. त्याला कॉन्फिडन्स आहे त्याच्या स्वतःवरच. खाऊ देत. अभक्ष तर खात नाही ना. अभक्ष खात असतं तर मी सांगितलं असतं खाऊ नको बाबा. भजी खातो तर तू दोनदा खा, पडला आजारी तर गप बंद करशील. डॉक्टरने सांगितलं तरी करशील का नाही बंद. साखर एवढी मध्ये रसमलाई खाल्ली, मला लोक सांगतात अहो यांना डायबिटीज आहे, सांगा त्यांना तुम्ही तरी महाराजात, तुमचं तरी ऐकतील. साखर 400 वर गेली तरी रसमलाईची 2 वाट्या आणल्या. आता ह्याला काय सांगावं, हे सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत बरं. माझ्या समोर खाणार नाही, नंतर खाईल का नाही. त्याला खायचं तर खाऊ देत. काय 400 ची 600 जाऊ दे ना, काय हॉस्पिटलमध्ये जाईल, औषध खाईल ना, मग मरेल, त्याच्यापेक्षा काय होईल. नाही जास्त झालं हॉस्पिटलमध्ये जाईल, काय होईल. पण दुसऱ्याच्या उठाठेवी माणसं काही बंद करत. बंद करा, पहिलं हे सगळ्यात बंद करा. सगळ्यात पहिले दुसऱ्याच्या ताटातलं अन्न पाहायचं नाही. दुसऱ्याच्या ताटात काय आहे अजिबात डोकवायचं नाही. आपल्या ताटात काय आहे ते बघा, ठीक नाही. साधा नियम आहे हा, पाळा. एवढा जरी तुम्ही सगळ्या लोकांना सांगितला, आमच्या आश्रमाचा हा पहिला नियम आहे, दुसऱ्याच्या उठाठेवी करायच्या नाही असं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठं राहता, काय राहता, कसं राहता, कसं इकडंच का आले, असंच का आले, का आले. पण आमचा नियम काय आहे, दुसऱ्याच्या उठाठेवी करायच्या. असं म्हणून असं करू नका. असू दे, गमतीने केलं ठीक आहे, पण एवढं चिंता करू नका, त्याच्यात घुसू नका, त्यांच्यामध्ये फारच एकदम अडकून पडू नका. हे पहिलं सोडलं की मग स्वतःकडे किंवा स्वतःच्या उठाठेवी सुद्धा आपल्याला खरं तर करायचंच नाहीत. तर हा आरोप जो आहे तो हा आरोप कसा वाढला, ह्या सगळ्या जरी गोष्टी गमतीशीर वाटत असल्या, याच सगळ्या गोष्टींमुळे आपण गुंतलेलो आहोत. म्हणून शांत स्थिर होण्यासाठी दुसऱ्याच्या नादाला लागायचं नाही, स्वतःचा विचार करायचा. आपण जे काही चुकीचं स्वतःविषयी समजत चाललो, अनंत जन्म जे चुकीचं समजत आलो, ते आपल्याला बंद करायचंय. जीवावर आपल्या जे आहे, आपला जीव जो स्वतःविषयी समजतो तो सगळा खोटारडा आणि चुकीचा भाग आहे. जीव काय समजतो, जीव समजतो की हे शरीर मी आहे, जीव समजतो की या शरीराला सगळ्या लागलेल्या यातना माझ्या आहेत, जीव समजतो सूक्ष्म शरीर मी आहे, सूक्ष्म शरीरामध्ये असलेल्या असंख्य व्याधी, असंख्य उत्पात मीच आहे, माझेच आहेत असं समजतो. आणि म्हणून तो जीव साक्षी असून सुद्धा जीव झालाय. आणि हाच जीवत्वाचा जो आरोप या साक्षीवर झाला तो खरा तर भासलेला आहे, खरा नाहीये, असं या पहिल्या चरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये आपण हा विचार केलेला आहे की जीवत्वाचा जो साक्षीवर आरोप केला हा खरा नाहीये. तो म्हणजे खरं नसतं ते कसं असतं, जे खरं नसतं ते कसं असतं. जे खरं नसतं ते 4 प्रकारचं असतं. मिथ्या असतं. जे खरं नसतं ते मिथ्या असतं. मिथ्या असतं म्हणजे मिथ्या या शब्दाचा अर्थ खऱ्याच्या विरुद्ध खोटा असा शब्द आहे. खरं नसतं ते खोटं, पण खोटं जे असतं ते दिसत नसतं. म्हणून खोटा हा शब्द न वापरता शास्त्रामध्ये किंवा साधू संतांनी या खऱ्याच्या विरुद्ध मिथ्या असा शब्द वापरला. म्हणजे सत्य आणि मिथ्या असा शब्द वापरला. तर मिथ्या या शब्दामध्ये पहिल्यांदा नश्वर, मग स्वप्नवत, मग रज्जू सर्पवत आणि मग वंध्यापुत्रवत, अशा रीतीने क्रमाने हे 4 प्रकारचे हे मिथ्या पदार्थ असतात. तर हा जो जीव आहे, हा जो जीवत्वाचा आरोप आहे, हा आरोप खरं तर अशा ह्या 4 प्रकारचा आहे. मग क्रमाने आपल्याला या एका पद्धतीने या आरोपाचं खंडन केलं पाहिजे, या आरोपाला संपवलं पाहिजे, त्याचा नाश करायला पाहिजे. कारण इथे लिहिलेलं आहे की आवृत्तो तू विनष्टायाम, त्याचा नाश झाला पाहिजे. या आवरणाचा म्हणजे काय, या मायेच्या विक्षेप आणि आवरणापैकी
आवरणाचा आपल्याला नाश करायला पाहिजे, तेव्हा हा भास खरं तर, हा भ्रम खरं तर जाणार आहे. तर हा जो भ्रम आहे हा अशा प्रकारे साक्षीवर जीवत्वाचा आरोप करवतो, किंवा जीवत्वाचा साक्षीवर आरोप करणे हाच मोठा भास आहे. तर हा जो भास आहे, या भासामध्ये दोन भाग जे आहेत ते म्हणजे एक विक्षेप आणि एक म्हणजे आवरण. कारण हा भास, हा अवभास म्हणजेच अज्ञान आहे. हा अवभास हे जीवत्वाचा आरोप म्हणजेच माया आहे. अवभास, अज्ञान, माया, भ्रम, संभ्रम हे सगळे जे शब्द आहेत ते काय, सगळे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे आपणच आपल्यावरच केलेले खोटे आरोप म्हणजेच अविद्या, म्हणजेच माया. आणि त्याच्यात मग दोन भाग असतात. एक भाग असतो आवरणाचा, एक भाग असतो विक्षेप. आपणच आपल्यावर केलेले खोटे आरोप. आणि एकदा खोटे आरोप करायची सवय लागली ना, ती फार भयानक असते. स्वतःवर केलेले खोटे आरोप मग बऱ्याच वेळा आपल्याला लक्षातच येत नाही. काही काही लोकांना वाटतं खोटे आरोप कसे असतात, गमतीशीर सांगतो, गमतीचा भाग. काही लोकांना असं वाटतं मला अजिबात राग येत नाही, आणि असं सांगतात ते कसे म्हणत असतात, कसे सांगत असतात ते, मला अजिबात राग येत नाही असं म्हणतात. मुलांना सांग, लहान मुलांना, कधी रागवतो तुमच्यावर मी, असं वडील म्हणतो ना मुलांना. आतापर्यंत कधी रागवलोय का? नाही, अजिबात नाही. मुलं कधीच रागवत नाही. तुम्ही बाप रागवताना कसं रागवतो? आतापर्यंत कधी रागवलं तुमच्यावर? मी पण म्हणतो बरेच वेळा. लोकांनंतर सांगता अहो तुम्ही खूप रागवता बरं. पण आपल्याला वाटत असतं आपण आपल्याला चुकीचे आरोप करत असतो. आपण रागीट असताना आपण स्वतःवर काय आरोप करतो? आपण शांत आहोत, स्थिर आहोत, छान आहोत, आपण खूप प्रेमळ. आपण सगळ्यात जगातली चांगली व्यक्ती कोण आहे? जगात मीच. जगात कोणीच चांगलं नाही. सगळ्यात चांगलं कोण आहे? मीच आहे. व्यावहारिक दृष्टीने खोटे आरोप कसे असतात बघा, गमतीशीर असतात ना. वाटतं ना तुम्हाला प्रत्येकाला, असं कोणाला वाटतंय की मी वाईट आहे? बरं इथे बसले सगळ्यात वाईट कोण आहे सांगा? कोण आहे सगळ्यात वाईट? कोण आहे सगळ्यात वाईट? बस सगळ्यात चांगलं कोण आहे? आपल्याला सहन होतं का? म्हणजे एखादा आपल्याला म्हटलं तू वाईट आहेस म्हणून सहन नाही होतं आपल्याला. चांगलं आहे म्हटल्यानंतर चांगलं नसलं तरी बरं वाटतं आपल्याला. म्हणून पूर्वी राजा लोकांच्या काळामध्ये राज दरबारी एक स्तुती पाठक असायचा. तो काय, त्याचं कामच काय, फक्त महाराजांची स्तुती करायची. महाराज कसे असू देत, पण महाराजांची स्तुती करायची. बरं वाटतं, छान वाटतं. आणि काही काही लोक हेच हेरतात. बरोबर, ते पूर्वीचे राजांच्या काळामध्ये जे स्तुती पाठक होते ना, ते आता पण आहेत. आता वेगळ्या रूपाने असतात. ते कोणाच्याही घरी आले की काय चहा झाला होता, फार मस्त झाला होता. कुठला काय मस्त बिस्त काही नव्हता. स्तुती करतो बळच. काय पडदे आहेत घराचे, वा कसले काय पडदे, धुतले नाही तर 2 महिने झाले. तर काय रंग दिलाय घराला, वा कुठला काय रंग दिलाय, 2 वर्ष झालं रंग नाही दिला. पोपडे पडतात थोडेफार, चालतं त्याला काय एवढं काही, पण छान आहे रंग. बरं, म्हणजे ह्या लोकांच्या गमतीच पाहून घ्या फक्त. इतके स्तुती करतात की सगळं खोटारडेपणा. मला पण काही लोक, माझं लेक्चर झालं की लगेच येऊन म्हणतात काय महाराज बोलले तुम्ही, फार मस्त बोलले, सांग बरं काय काय सांगितलं. नाही ते एवढं आठवत नाही, तुमचे जरा शब्द थोडे अवघड आहेत. म्हणजे एकदम जरा पारिभाषिक शब्द वापरले की मग काय होतं. काय काय नंतर महाराज काय उच्च कोटीचं तुम्ही बोलता, वा वा छानच बोलता. म्हटलं काय काय उच्च कोटीचं बोललं सांग. नाही ते तुम्ही असे शब्द वापरता ते मला काही ते सांगता येत नाही. गप ना, तुला काय माहित नाही तर नको बोलू. त्यात काय विनाकारण कशाला स्तुती करतोस? काही गरज नाहीये स्तुती करायची. आवडते माणसं आहे ना, पण ते आवडते. दुसऱ्याचं जाऊ देत, पण स्वतःचे जे आपले गुणधर्म आहेत की आपण स्वतःला कधीही वाईट समजत नाही. चांगलं चुकीचं समजतो आपण. चांगलं वाईटचा प्रश्न नाहीये इथे. जगातल्या प्रत्येकाला वाटतं मी चांगलाच आहे. आता मुळात वाईट आहे का चांगला हा प्रश्न नाहीये, हे एक व्यावहारिक दृष्टांत म्हणून मी सांगितलं. तर आपण स्वतःला चुकीचं समजत असतो, चुकीचं समजतोय. आणि हे शरीर मी आहे हा तर जगातला सगळ्यात मोठा भ्रम आहे. पहिला हाच काढावा लागतो, शरीर मी आहे. आपण शरीर मी आहे पण शरीर मी नाही असं शास्त्र सांगतं. हे स्वतःला शिकवावं लागेल. हे कधी शिकणार, कधी कळणार आहे? जेव्हा हे बाकीचं पहिल्यांदा आपण सोडू, या बाकीच्या गोष्टीतून आपण जेव्हा बाहेर पडू, तेव्हा आपण हे शिकण्याची शक्यता आहे. 2 शरीर आणि त्याचे धर्म हे खरं तर विक्षेप आहे. हे काय विक्षेप आहे? तुम्हाला मी
अविद्येचे 2 भाग सांगितले, मायेचे 2 भाग सांगितले. पूर्वी आपण या काही श्लोकांमधून याचा अभ्यास केलेला आहे. मायेचे 2 भाग, एक भाग आवरण, दुसरा भाग विक्षेप. विक्षेप म्हणजे काय? विक्षेप म्हणजे वेष्टीने 2 शरीर आणि त्या 2 शरीरावर आरोप केलेले सगळे धर्म, हे सगळे विक्षेपांतर्गत येतात. मग आवरण काय? आवरण म्हणजे जीवत्वाचा, या सगळ्याचा आपल्या स्वतःवर आरोप. कसा आरोप असतो? आरोप 2 प्रकारचा असतो. यापैकी काहीही मीच आहे, किंवा या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध आहे, हा आरोप. आता हा असा आरोप केल्यामुळे झालं काय? हा असा आरोप आपण स्वतःवर केल्यामुळे आपण खरे जे आहोत ते आपण नाहीत, हे सिद्ध झालं. यालाच म्हणतात स्वतःची अनोळख, आणि यालाच म्हणतात अविद्या. स्वतःची अनोळख म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 2 शरीर आणि त्यांचे धर्म, या 2 विक्षेपांना आपण स्वतःवर आरोप करून घेणे, हे मीच आहे असं समजणं. आणि मग आता एकदा का मीच आहे म्हटलं किंवा माझं आहे म्हटलं की मग जबाबदारी येते, नाही का? माझं म्हटलं किंवा मी म्हटलं की जबाबदारी येते. मग ती जबाबदारी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निस्तरतो. जबाबदारी एकदा घेतली की ती कशी निस्तरावी? मग ती आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण निस्तरतो. संसार करणारे 10 कुटुंब जर आपण बघितली तर 10 कुटुंबाच्या प्रमुखाकडे जबाबदारी आहे. मग मला सांगा, हे 10 कुटुंबाचे प्रमुख समान रीतीने जबाबदारी सांभाळतात काय? नाही. मग सगळे उपाशी मरतात काय? नाही. सगळेच जगतात, सगळ्यांचा संसार होतो, पण काय फरक आहे? प्रत्येकामध्ये काय फरक आहे? तसं या 2 शरीरांची आणि त्यांच्या धर्मांची आपण जबाबदारी जरी घेतली तरी सुद्धा आपल्याला ती वेगवेगळ्या रीतीने सांभाळता येते, सांभाळता येऊ शकते. साधू संत सुद्धा 2 शरीर धारण केल्यासारखे दिसतात. जीवनमुक्ताला सुद्धा ही 2 शरीर असतात. पण आपल्या या 2 शरीरांच्या संबंधामध्ये, जगण्यामध्ये आणि जीवनमुक्ताच्या या 2 शरीरांची विल्हेवाट लावण्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो? फक्त आवरण काढलेलं असतं. विक्षेप तसंच आहे. शास्त्रामध्ये काही ठिकाणी लिहिलेलं आहे की मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे, आवरण गेलं पाहिजे. खरं तर नीट बारकाईने जर पाहिलं तर आवरण फक्त गेलं पाहिजे, विक्षेप जात नसतो. तो त्याच्या गतीने जातो, त्याला घालवायची गरज नाही. नॅचरल डेथ म्हणजे नैसर्गिकपणे काही पदार्थ मरतात, त्यांना मारायची गरज नसते. जे पदार्थ आपल्याच मरणाने मरणार आहेत त्यांना मारू नये. हे शरीर, या शरीराचे धर्म, जसं आपण कोणाचे तरी नातू आहोत. कोण आहोत? नातू आहोत असं आपण लहानपणी म्हणत होतो, कारण आपल्याला कोण होता? आजोबा. आता हा आजोबा झाला, आता हा नातू आहे काय? म्हणजे नातू हे जे पद आहे हे काय झालं? नैसर्गिकरित्या गेलं. घालवावं लागलं काय? घालवावं लागत नाही. काही ज्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिकरित्या आपोआपच जातात. तुम्ही हे शरीर सोडलं, या शरीराला चिकटलेले सगळेच धर्म कसे जातील? आपोआपच जातील. काही वेळी नैसर्गिकरित्याच जातात, आपल्याला काहीच करावं लागत नाही. हे झालं स्थूल गोष्टींचं. स्थूल अशा असंख्य गोष्टी आहेत. सूक्ष्म गोष्ट, आपल्या आतमध्ये मन नावाचं एक जे इंद्रिय आहे, त्या मनाची फार मोठी गडबड असते, धावपळ असते. इकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे. वारा किती वेळ शांत राहतो? क्षणभरी उगे न राहावे. वाऱ्याचं काम काय? वाऱ्याचं एका ठिकाणी शांत बसणे. कधीच नाही बसत. मन कशाचं बनलंय? वायूचं. मग मन शांत बसेल काय? लोक म्हणतात मनाला शांत बसवा, शास्त्रात सांगितलंय. नाही ना, त्याला नाही बसता येणार. माकडाला कधी समाधी येते? माकडाला कधी समाधी लागते काय? अभ्यास करते, मन आपोआप शांत बसते.
आकाशाशी जर वारा एकरूप झाला तर त्याला शांत करावं लागत नाही. ही अक्कल जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत समाधीचा खरा प्रश्न नाहीये. वारा जिथपर्यंत वारा आहे तिथपर्यंत त्याचे गुणधर्म पाळेलच. तेज जिथपर्यंत तेज आहे तिथपर्यंत त्याचे गुणधर्म पाळेलच. कधीही अग्नी थंडावा देऊ शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की अग्नीमध्ये मी आता हात घालतो आणि भाजणार नाही, कारण का मी आता असं समजतोय की हा अग्नी पाणी आहे, म्हणजे भाजेल का नाही भाजायचं, आपल्या समजण्याने काही नाही होणार आहे. ते तसं आहे तसं आहेच ते. तर या मनामध्ये असंख्य विचार येतात जातात. या सगळ्यांना आपली स्वतःची उत्पत्ती आहे आणि स्वतःचा नाश आहे. तुमच्या मनामध्ये चाललेले कुठलेही विचार किती काळ राहावेत आणि कधी जावेत याला त्या विचारांची स्वतःची एक काय गती आहे. बघत राहा, फक्त पहा त्यांना. वाटलं तर त्यांच्यामध्ये गुरफटून राहा, पण रडत बसू. पहा त्यांना, ते येतात आणि जातात. मनामध्ये असंख्य विचार येतात आणि जातात, येतात जातात. किती वेळ राहतात? उत्पत्ती स्थिती प्रलय किती वेळ असतो यांचा? प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मनामध्ये काम आला, क्रोध आला, दया, करुणा, प्रेम, असंख्य गोष्टी या आतमध्ये येतात. एका विशिष्ट स्थितीमध्ये राहतात, पुन्हा जातात, पुन्हा कधीतरी येतात, पुन्हा जातात. चालूच आहे ते काही थांबत नाही, चालूच राहणार. जाऊ देत, चालू देत, आपल्याला काही करायचं त्याचं. या शरीराची तशी गती. हे शरीर वाढत चाललंय. आता ह्याची एक गती आहे. लहानपणी हे फार गोंडस आणि छान वाटत होतं, नंतर हळूहळू त्याची अवस्था बदलत चालली. एक वेळ असेल की गरुवा माकड होय. काय होईल? एक वेळ काय व्हायचं? आता जरा थोडं बरं वाटत असेल, आंघोळ केलीये, दाढी विडी करून आलाय, त्याच्यामुळे बरं वाटत असेल. पण म्हातारपणी हे सगळं गरुवा माकड होय. लहान मुलं याला पाहतील तर घाबरतील. ज्ञानदेवाने असं लिहिलेलं आहे. अशी याची स्थिती होईल. मग आता ह्याला काय करावं? आता वाटतं तर आंघोळ घाल, नसेल वाटत तर नको घाल. नवीन कपडे घालायचे, नवीन घाल. फाटके घालायचे तर फाटके घाल. तुझा प्रश्न आहे तो, पण तू ह्याच्यात अडकून नको बसूस. शरीर आणि त्याच्या आतमध्ये असलेले जे मन आहे, याच्या सगळ्या गोष्टी उत्पत्ती स्थिती प्रलयामध्ये आहेत आणि त्या आपोमत संपणार आहेत. त्यांच्या नादी लागू नका. हे सगळ्या नादी लागणं म्हणजे विक्षेपाच्या नादी लागणे. मुळात जो आवृत्ती किंवा आवृत्तो असा शब्द आहे, ते आवृत्त करणे, आवरण जे आहे त्या आवरणाचा विचार आपल्याला करायचा आहे. वेदांत शास्त्र विक्षेपावर एवढा विचार करत नाही. विक्षेप सहज जाईल असं म्हणत. आपण विचार कशाचा करतो? आवरण. आवरण नाशाचा खरं तर आपला विचार आहे. आपला विचार जो आहे तो कशाचा आहे? आवरण नाश. आवरण काय? आवरण म्हणजे आपण या विक्षेपाचे आपल्यावर केलेले आरोप. माझं मन अस्थिर आहे, मी नाही. अस्थिर कोण आहे? आहे ना. आता गाडीत बसल्यानंतर गाडी जर दगडावरून गेली तर आपल्याला थोडा झटका बसणार का आपण दगडावून गेलोय? गाडी चिखलातून गेली तर आपल्याला थोडं वाईट वाटतंच, आपली स्वतःची गाडी असली तर, आहे की नाही? पण का आपल्याला चिखल लागलाय? आपण जर गाडीत बसलेलो आहोत आणि ही गाडी जर एकदम चांगल्या रस्त्याने चालली आणि छान वाटतंय आणि दगडावून गेली तर त्रास होतोय. या दोन्ही वेळेस खरं तर आपल्याला काही झालेलं नाही. त्या गाडीच्या संबंधात आपण जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत. त्या गाडीतून आपण खाली उतरलो, ती गाडी दगडावून गेली काय आणि एकदम चांगल्या रस्त्यावरून गेली काय, आपल्याला काहीच फरक नाही. पण जिथपर्यंत गाडीत आहोत तिथपर्यंत त्या गाडीचे सगळे जे काही होईल त्या गाडीत ते सगळं आपल्याला भोगावं लागतं. तिचा वेग असला म्हणजे आपलाच वेग आहे असं वाटतं. ती दगडावून गेली तर आपणच दगडावून गेल्यासारखं वाटतं. वाटू देत, वाटणारे काय होतंय, तेवढा झटका आपल्याला बसणारच आहे. तसं जिथपर्यंत या दोन शरीरामध्ये आपण आहोत तिथपर्यंत या दोन्ही शरीरांचे जे काही धर्म असतील या सगळ्या धर्मांना आपल्याला भोगणे आहे, भोगणेच आहे. मग त्याला शिथिल करायचंय. लोकांचा असा प्रयत्न असतो ह्या सगळ्यांना शिथिल करायचं. कशाला शिथिल करणार आहात? शिथिल कशाला करायचंय? जे चांगलं आहे त्याला नाही, जे आपल्याला त्रासदायक आहे त्याला शिथिल करायचं. आणि मग त्यासाठी लोक देवधर्म करतात. या देवाला जा, त्या देवाला जा, ह्याला इकडे जा, तिकडे जा.
हे सगळे कशासाठी करतात? आपली रोजची जी धावपळ आहे ही फक्त या विक्षेपामध्ये वाईट जे आपल्याला वाटतं, जे त्रासदायक वाटतं, त्याला शिथिल करण्यासाठी आपलं आयुष्य चाललंय. आवरणाचा विचार कुठे? आवरण बाजूला गेलं, आवरणाचा विचारच नाही. मुळात जो विक्षेप, मुळात जे दोन शरीर आणि त्याचे धर्म आपल्या नैसर्गिक मरणाने जाणार आहेत, त्यांच्या गतीने ते गतिमान आहेत, त्यांच्या नादाला लागल्याने आपल्याला आवरणाचा विचार येत नाहीये. त्यांच्या नादी लागू नका, त्यांच्या नादी लागू नका. माकडाच्या नादी लागलं तर माकड तुम्हाला वेडं करून टाकेल, आहे की नाही? माकडाच्या नादी लागाव काय? लागाव की नाही लागाव? लागूच नाही. माकडाच्या नादी लागलं आणि लहान पोराच्या नादी लागलं की आपलं वाटोळ झालं म्हणून समजायचं. पण माकड आणि लहान पोर सारखंच असते. ते कधी काय करील कोणालाच कळत नाही, सांगू शकत नाही. आज आपल्याला आत्ता हसून 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 नंतर आपल्याला रडवीन, सांगू शकत नाही. आणि शक्यतो लहान मुलं सांभाळणाऱ्या आयांना हे चांगलं माहित असतं, आहे की नाही? त्यांच्या नादी लागू नये, त्यांची व्यवस्था करावी. काय करावी? लोक नादी लागतात म्हणून प्रॉब्लेम. व्यवस्था करणं आणि नादी लागण्यात फरक असतो. व्यवस्था करावी सगळ्यांची. मी तुमच्या नादी लागलेलो नाही, मी फक्त व्यवस्था करतो तुमची. मी तुम्हाला सांगतोय फक्त, मी तुमच्या नादी लागत नाही. कारण मी नादी लागलो तर मी वेडा होईल का नाही व्हायचं? होईल का नाही? या दोन शरीरांच्या आणि त्यांच्या धर्मांच्या नादी लागायचं नाही. त्यांची व्यवस्था करा, याची व्यवस्था करा नीट. सगळं याला धडधाकट नीट चांगलं चांगलं ठेवा, व्यवस्थित ठेवा. काही नाही, व्यवस्थित म्हणजे कसं तुम्हाला वाटेल तसं ठेवा. पण या दोघांमध्ये गुरफटून पडले या दोन शरीरामध्ये, तर आवरणाचा विचार कधी करणार आपण? आवरण म्हणून काहीतरी प्रकार आहे, हे विक्षेप आहे. आवरणाचा विचार कधी करणार? ते आवरण नष्ट कधी करणार आपण? आवरण म्हणजे काय? आपण आपल्यावर केलेला चुकीचा आरोप. चुकीचा आरोप काय? चुकीचा आरोप काय? दोन शरीर, त्याचे धर्म, हे आपले धर्म समजणे. त्या विक्षेपाला संसर्ग किंवा तादात्म्य या दोन रूपाने पाहणे. म्हणजे संसर्ग अध्यास किंवा तादात्म्य अध्यास यांच्याशी. आता याच्याशी आमचं तादात्म्य नाही हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. संसर्ग असला तर असू देत, शरीर सुटले की विषय संपतोच. एकदा का शर्ट अंगावरचा काढला की मग हा शर्ट फाटलेला असू देत, मळालेला असू दे की कसला असू दे, आपल्याला काय फरक पडतो काय? नाही. जिथपर्यंत अंगात घातलेला असतो तिथपर्यंत मळालेला असला की कसं तरी वाटतंच. याला जर छिद्र पडलेले असेल थोडं पायर वाईट वाटतंच, आणि भरजरी असेल तर फार आनंद वाटतो. पण याचा अर्थ शर्ट म्हणजेच मी आहे असं समजावं काय? वाटतं ना. भरजरी शर्ट असेल तर कसं वाटतं? छान वाटतं. नवीन शर्ट असेल छान वाटतं. आणि तो शर्ट मळाला, जुना झाला, कॉलरला फाटलाय, इकडे तिकडे फाटलाय, बगलेत फाटलाय, असं झाले की दुःख होतं, वाईट वाटतं. एकच शर्ट दोन्हींना कारण होतो. पण याचा अर्थ कोणी असं समजतं हा शर्ट म्हणजेच मी आहे. त्याच्या संसर्गाने सुख दुःख होतात, त्याच्या संबंधाने सुख दुःख होतात, पण याचा अर्थ याला आपण मीच समजणं हा मूर्खपणा का करावा? याच्याशी तादात्म्य का ठेवावं? तसं ही दोन शरीरं जी आहेत, ही दोन शरीर आणि त्यांचे धर्म मुळातच त्यांचा संसर्ग जरी असला तर ठीक आहे, तादात्म्य नको. त्याच्यातलं तादात्म्य तोडलं की जीवनमुक्त अवस्था. संसर्ग सोडला विधेयमुक्त अवस्था. तादात्म्य सोडलं की जीवनमुक्त, संसर्ग सोडला की विधेयमुक्त. बघ आता कसं करतंय. आरोप, चुकीच्या गोष्टींचा आरोप आहे, सोडावं लागेल, की नाही? कधी ना कधी सोडावं लागेल. या जन्मात नाही केलं, पुढे कधीतरी करावंच लागेल. आज ऐकलं नाही, पुढे कधीतरी ऐकावंच लागेल. कुत्रा मांजरा झाल्यावर मग ऐकता येत नाही. कुत्र्याला प्रवचन ऐकता येत नाही, झाडाला पण ऐकता येत नाही जरी झाड तिथं उभं आहे. काय आता ऐकणार आहे? ऐकू शकत नाही, कारण माझी भाषा त्याची भाषा वेगळी आहे. भाषा बदलली की विषय संपला. भाषेच्या बंधनात अडकायचं नाही. असं जरी असलं तरी सुद्धा ही भाषा नाही कळली तरी मध्यमेची कळावी लागेल. मध्यमेची नाही कळली तर पश्चंतीची करावी लागेल. पश्चंतीची कळाली नाही तर परेची तरी भाषा कळावी लागेल. पण त्याच्या पलीकडे जायचं असेल तर या चार वाणीतून जावंच लागतं, आहे की नाही? आता आपण वैखरी वाणीने विचार करतो. इथपर्यंत या वैखरी तुम्हाला आणि मला या वैखरीचा त्याग करायला पाहिजे.
वैखरीतून आपण बाहेर पडलो पाहिजे. अशी वेळ येऊ देत की जेव्हा मला तुम्हाला काही बोलावं लागलं नाही पाहिजे. अशी वेळ येऊ देत की जेव्हा तुम्हाला माझ्या मनातलं सुद्धा ओळखायची गरज नाही पडली पाहिजे, म्हणजे पश्चंतीवर जाऊ. अशी वेळ येऊ देत की जिथे आपल्याला जीवाचं सुद्धा नातं राहिलं नाही पाहिजे, शिवाचं पण नाही. तिथून पुढे आपण एक होणार आहोत. जसा नवरा बायकोंचा विषय असतो, तुम्हाला म्हणलं हे काय सांगतो नक्की. नवरा बायकोंचा विषय जेव्हा नवीन लग्न होतं मुलाचं आणि मुलीचं, तेव्हा त्यावेळेस त्यांना एकमेकांशी खूप बोलावं लागतं, हे की नाही? का? कारण तिथे वैखरीचा व्यवहार होतो. मग त्या दोघं जण फिरायला जातात, तिकडे जातात आणि खूप बोलतात एकमेकांशी. मग तू कशी आहेस, मी कसा आहे, असं तसं असं बोलत 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 हळूहळू काय होतं, एक वेळ अशी येते की त्यांचं बोलणं कमी 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 होत जातं. मग तिला सांगावंच लागत नाही की याला 7 वाजता चहा लागतो. त्याला सांगावंच लागत नाही की पगार झाल्यानंतर हिला दागिना पाहिजे किंवा साडी पाहिजे. सांगतो, कळतं त्याला. आईला लागत होती हे त्याला कळत नाही. का? कारण तो संवाद झालेला नसतो. मग आई ओरडते की ती आली तर तिला बरोबर आणली साडी, मला कधी आणली का, असे म्हणते, हे की नाही? कारण हे सगळे व्यवहारातल्या एकदम सहज गोष्टी आहेत. वैखरीचा संवाद हा मध्यमेवर जातो. म्हणजे सुरुवातीला खूप जरी बोलत असलो तरी हळूहळू काय होतं, वैखरी बंद होते आणि मग त्या दोघांना खुणेनेच सगळे व्यवहार होतात. खुणेनेच. मग तिला माहित असतं याला काय पाहिजे, याला माहित असतं तिला काय पाहिजे, असं नवरा बायकोंमध्ये होतं पुढे ना. आणि पुढे गेल्यानंतर ते पण राहत नाही, जीवावर जाते. बस त्याच्या पुढे तर कसं जायचं त्यांना माहित नाही. इथपर्यंत माहिती. काही लोकांचं वैखरीनेच म्हणजे नाही होत, ते म्हणजे शक्य नाही होत. ते वैखरीवरच राहतात. काही लोक मरेपर्यंत संसार होतो पण वैखरीवरच राहतात, ते मध्यमेवर जात नाही. पण शक्यतो बऱ्यापैकी नवरा बायकोंचं असं होतं की ते काय होतात, मध्यमेवर जातात. एकमेकांचे त्यांना मनातल्या गोष्टी कळलेल्या असतात. फक्त नवरा बायकोतच असं होतं असं नाही आहे. चांगले मित्र, ठीक आहे, चांगल्या मित्रांमध्ये पण असं होतं. चांगले नातेवाईक, चांगले संबंधित, चांगला गुरु शिष्य, त्याला कळतं गुरुला काय पाहिजे, कधी पाहिजे. गुरुलाही कळतं त्याला काय पाहिजे, कधी पाहिजे. ते वैखरीतून पुढे मध्यमेवर जातं. तर अशा प्रकारे हा प्रवास झाला पाहिजे. परमार्थामध्ये सुद्धा माझं बोलणं बंद व्हायला पाहिजे, तुमचं ऐकणं बंद व्हायला पाहिजे. इथपर्यंत जायचंय आपल्याला. पण राग आला महाराजांचा म्हणून आता ऐकणं बंद, असलं ऐकणं बंद नव्हे, ऐक नाही. आता मला महाराजांचा राग आलाय, महाराजांनी सांगितलं होतं की ऐकणं बंद झालं पाहिजे, आता मी ऐकतच नाही, जाऊ दे, असं नाही म्हणत आहे. वैखरी बंद कशी व्हायला पाहिजे, मध्यमेतलं कळलं पाहिजे आणि वैखरी बंद झाली, आणि मग जीवातलं कळलं पाहिजे, मग महाकारण दे, आणि मग पारावाणीच्या पलीकडे. असा हा प्रवास आहे. पण हा सगळा जर आपल्याला साध्य करायचा असेल तर पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला 2 शरीर आणि त्यांचे धर्म हे विक्षेपामध्ये आहेत, आणि हा विक्षेप यायला कारण जे आवरण आहे ते आवरण खरं तर या भ्रमाला प्रमुख आहे. म्हणून आवरण पहिलं नाश केलं, आवरणाचा नाश करणे. मग आवरणाचा नाश करण्यासाठी क्रमाने आपापल्या अधिकारानुरूप आपल्याला साधनं केली पाहिजेत. आपापल्या अधिकारानुरूप या साधनांचा अवलंब करा. आपापल्या साधनानुसार तुम्ही या आवरणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. आवरण नाश केला तरच जीवनमुक्ती आहे. विक्षेप नाश कधीही होऊ शकत नाही आवरणाच्या नाशाशिवाय, असं म्हणायचं. आणि विक्षेपाचा नाश आपोमतच होत असतो, सहजच होत असतो. परंतु कायमचा विक्षेपाचा जर नाश करायचा असेल, कायमचा छडा लावायचा विक्षेपाचा, म्हणजे पुन्हा स्थूल शरीर नाही, पुन्हा सूक्ष्म शरीर नाही, पुन्हा त्याचे धर्म नाही, हे परधर्म पुन्हा नाही, हे भयावह असलेले परधर्म पुन्हा नाही, असं जर पाहिजे असेल तर आधी आवरणाचाच नाश केला पाहिजे. विक्षेपामध्ये बदल केल्याने, विक्षेपामध्ये आपण काहीतरी उत्तर शोधल्याने विक्षेप संपुष्टात कधीच येणार नाही, ते बदलतील फक्त. म्हणजे तमगुणातला मनुष्य असेल तर रजगुणात येईल, रजगुणातला मनुष्य सत्वगुणात येईल, याच्या पलीकडे काही होणार नाहीये. आणि सत्वगुणातला मनुष्य खूप सात्विक होईल आणि पुन्हा रजगुणात जाईल,
पुन्हा रजगुणातून तमगुणात जाईल, पुन्हा तमगुणातून रजगुणात, रजगुणातून पुन्हा सत्वगुणात, आणि या खेळामध्ये तो गुरफटून राहील. विक्षेपामध्ये आपल्याला खरं तर काहीही परमार्थ करायचा नाहीये. आपला परमार्थ जो आहे, वेदांत शास्त्र जे आहे, हे कशाचा अभ्यास सांगतं? आवरण नाश म्हणून दिलेलं आहे. आवृत्तो तू विनष्टायाम. तू कशाचा नाश कर? आवरणाचा नाश कर. आवृत्तो तू विनष्टायाम भेदे भाते पयाती तत्. मग त्याच्यानंतर हा जो भेद आहे तो खरं तर काय होईल? नष्ट होईल. हा भेद नष्ट होईल, त्याच्या आधी तो भेद स्पष्ट होईल. भेद स्पष्ट होऊ देत, भेद पुढे नष्ट होऊ देत. भेद नष्ट झाल्याशिवाय परमार्थ संपत नाही. म्हणून भेद हाच भ्रम आहे. तो भेद आपल्याला जर संपवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या नियमाप्रमाणे आवरणाचा नाश करायला पाहिजे. आपणा सर्वांना आवरण नाशासाठी गरजेचं असलेलं जे साधन आहे हे भगवंताच्या कृपेने कळवत अशी त्या परम कृपाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम देतो. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की